तर आज आपण खूप दिवसांनी आपल्या गाडीच्या बॅक सीटवरती बसलेलो आहे. ही गाडीचा आपल्या बॅक सीट व्ह्यू आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सांगायची अशी की प्रत्येक वेळी आपण फ्रंट सीटवरती बसतो ड्रायव्हिंग करायची असल्या कारणाने. तर आज आपण बसलेलो आहोत बॅक सीटला. बॅक सीटला बसल्याच्या नंतर जो फ्रीडम वाटतो, जो एकदम फ्रीली वाटतो, ते काय थोडंसं वेगळंच असतं. ठीक आहे. आता तर आपल्याला दाखवतो आपण गाडीमध्ये काय काय इक्विपमेंट आणि ॲक्सेसरीज ठेवलेले आहेत. तर मला थोडेसे टॉईज वगैरे आवडतात, तर ते टॉईजच्या ह्याच्याने मी हे अशा पद्धतीचे टॉईज ठेवलेले आहेत. आणि कधी स्नॅक्स वगैरे करून झालं तर हात वगैरे माखले तर हे टिश्यू पेपर्स ठेवलेले आहेत त्याच्यासाठी. आणि आपलं एन जे फोटोग्राफीचा जो लोगो आहे, एन फॉर नंदकुमार, जे फॉर जांभूळकर, हा अशा पद्धतीचा मी एन जे फोटोग्राफीचा एक लोगो तयार केलेला आहे. एन जे प्लस त्याच्यामध्ये क्राफ्ट वर्क पण येतो, एन फॉर नंदकुमार, जे फॉर जांभूळकर, तेच परत अगेन. आणि क्राफ्ट वर्क पण आपण करतो. तर ते क्राफ्ट पण मी तुम्हाला काही आपल्या गाडीमध्ये ठेवलेले आहेत ते मी दाखवणार आहे. आणि ही समर्थांचं जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ. आई ॲक्च्युली बैठकीला जायची, तर त्या अनुषंगाने आईने सांगितलं होतं की हे असं नाव टाकून घे बाळा म्हणून. ओके. आणि आई म्हणाली होती माझं थोडंसं एक असं आई नाव म्हणून एक टाक. तर ते टाकलेलं आहे. आणि आई आता नाही आहे सोबत. सांगायला खूप वाईट वाटते आणि ऐकायलाही खूप वाईट वाटते. आणि विश्वासही बसत नाही आहे की ती सोडून गेले. वयाच्या 56-57 एजच्यामध्ये ती सोडून गेलेली आहे. तिची बी पीची गोळी ॲक्च्युली रेग्युलर चालू असायची. तिची बी पीची गोळी स्किप कधी होऊ नये म्हणून मी एक मेडिकलवाला होता, खूप त्याची माझी चांगली बॉन्डिंग असायची. तो बिचारा प्रत्येक वेळी आपल्या घरी मेडिसिन्स देऊन जायचा. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आठवण तिची आईची जाणार नाही. आठवण ही प्रत्येक गोष्टीमध्ये येते आणि येतच राहणार. आणि आई ही आईच असते. ही प्रत्येकाला प्रत्येकाची आई प्यारी असते. तर अशा पद्धतीने ही जी गोष्ट झाली, खूप वाईट झाले. आई सोडून गेली, ह्याचा खूप मोठा दुःख आहे. पण त्याच दुःखातून हळूहळू सावरत चाललो आहे. आणि सावरायलाच लागणार, प्रत्येकाला सावरायलाच लागतं. आणि प्रत्येकाच्या पदरी ही गोष्ट येतेच. ते प्रत्येकाला त्यांची आई गेलेली असेल तर त्यांना ते माहीतच असतं. तर अशा पद्धतीची ही गोष्ट खूप वाईट झालेली आहे. ओके. तर ही गोष्ट थोडक्यात आईच्याबद्दल सांगण्यात झाली माझी. अशा खूप बऱ्याचशा गोष्टी आहेत, तिच्या काहीच मेमरीज आहेत. कधी कधी जसं मला वेळ भेटेल तसं मी काय ते व्लॉगमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेन, सांगण्याचा प्रयत्न करेल. किंवा एखादी आपली मेडिकल इश्यूज असतो, तो कोणत्या पद्धतीने आपण थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे. किंवा आपल्याला स्वतःला जर होत असेल तर त्या पद्धतीने आपण मुलांपासून लपवलं नाही पाहिजे. किंवा त्यांना काय वाटेल असं तसं काही विचार करायला नाही पाहिजे. ज्या मुलांना आपण जन्म दिला आहे किंवा ज्या मुलांनी आपल्या आईवडिलांच्या पोटी जन्माला आलेलं आहे, त्यांनी आपल्या आईचं जे काय पालनपोषण वगैरे आहे, ज्या गोष्टी आहेत बारीक बारीक, हे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. मला सांगण्याचं तात्पर्य माझं एवढंच आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून की आपण आई असाल किंवा आपण वडील असाल, आपल्याला काही दुखापत होते, ती कदाचित काय इश्यूज असेल आपल्याला बॉडीज हेल्थमध्ये, तर तुम्ही ते अंगावर काढू नका किंवा आतमध्ये मनातल्या मनात दाबून ठेवू नका. आपल्या मुलांना ते सांगण्याचा प्रयत्न करा. किंवा तिथून आणखीन कुठला मार्ग काढता येईल ते आपण बघण्याचा प्रयत्न करा. तर ह्या गोष्टी आहेत. चला तर मग छोटासा जो व्लॉग बनवतो आपण ह्या गाडीच्या मध्ये काय काय ॲक्सेसरीज आहेत ते सांगण्याचा, आणि काय काय मी इक्विपमेंट लावलेले आहेत ते मी तुम्हाला दाखवतो. तर थोडक्यात ते टॉईज वगैरे आवडतात मला, ते टॉईज वगैरे मी ठेवलेले आहेत तिथे. आणि हे थोडंसं ऊन आल्याच्या नंतर जे ऊन येतं गाडीमध्ये, ते त्याच्यासाठी हे आपण लावलेलं आहे. असं हे रिमुवेबल आहे, हे काढू शकता तुम्ही. आणि हे जे स्नॅक्स वगैरे करतो आपण, ते त्याच्यासाठी मी हे जे स्नॅकचे एक छोटेसे असे टेबल टाईप बनवलेले नाही. मला ॲक्च्युली काही गोष्टी बनवायची खूप सवय असल्यामुळे बनवलेलं असं बोलतो. हे ॲक्च्युली ऑर्डर केलेलं आहे. हे ऑर्डर करून असं फिट केलेलं आहे. इथे आपण टी होल्डरसाठी दिलेलं आहे. इथे टी कप ठेवू शकता, इथे बॉटल्स वगैरे ठेवू शकता. हे अशा पद्धतीने असं आहे. हे दोन्ही साईडला आपण असं बसवलेलं आहे. तर आणि हा जो अँड्रॉइड डिस्प्ले तुम्हाला दिसतो इथे आपल्या कारमध्ये लावलेला, हा अँड्रॉइड डिस्प्ले ॲक्च्युली अँड्रॉइड डिस्प्ले नाही याला म्हणता येणार. हा टॅबलेट आहे लेनोवो कंपनीचा, आणि त्याच्याच बॅक साईडला बॅटरीज असते. म्हणजे टोटली हा टॅबलेटच आहे, इनबिल्ट असा डिस्प्ले वगैरे असं काही नाही. हा माझ्या अकॉर्डिंगनुसार मी ते लावलेला आहे. आणि तर ही एक गोष्ट तुम्हाला दाखवायची राहिली, हा आहे ॲक्च्युली पॉवर कंट्रोलर. म्हणजे 12 व्होल्टची जी बॅटरीची आपली पॉवर असते, ती घरातलं पॉवर व्होल्टेज कन्वर्ट करतो. तर इथे प्लग आहेत ह्याचे. म्हणजे शूटच्या ह्याच्यानुसार जर तुम्ही कुठे शूटला असाल तर गाडी तुमची स्टार्ट करून हे तुम्ही तुमचे बॅटरीज वगैरे चार्ज करू शकता ह्याच्यावरती.
म्हणजे जसं घरामध्ये चार्ज करू शकतो ना, त्या पद्धतीने कॅमेऱ्याचीच बॅटरीज आपण गाडीमध्ये चार्ज करू शकतो. असं मी हे ते बनवलं आहे, म्हणजे ऑर्डर करून ते फिट करून घेतले. आणि हे जे आहे सँट्रो गाडीमध्ये जे काय एक्स्ट्रा स्पेस असतो इथे, तर ते मी स्वतः हे बनवलेलं आहे वुडनचं. आणि त्याला लेदरचं कवरिंग केलेलं आहे. याच्यामध्ये पेन्स वगैरे काही कॉईन्स वगैरे असं ठेवू शकतो. ओके. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे मला क्राफ्टची खूप आवड आहे लहानपणापासून. तर हे मी क्राफ्ट तयार केलेलं आहे वुडनचं. हे वुडनचं ॲक्च्युली बेस आहे आणि ह्याच्यावरती जी कार मी लावलेली आहे ती मूवेबल कार आहे, ड्रायव्हिंगच्या वेळी मूव्ह होते. ठीक आहे. आणि हे क्लॉक आहे. ॲक्च्युली क्लॉक बंद आहे. क्राफ्ट वर्किंगसाठी मी यूज केलेलं आहे ते. हे पण मी स्वतः माझ्या हाताने बनवलेलं क्राफ्ट आहे. फोटोग्राफीची आवड असल्यामुळे त्याचं एक स्टॅच्यू आपण रेडी केलेला आहे वुडनचा. आणि हा आहे कोकोनटचा शेल आहे पूर्ण. तर कोकोनटचा शेल आपण सिलेक्ट करून साईजनुसार त्याच्यामध्ये गणपती फिट केलेला आहे पाळीवरून घेऊन येऊन. ओके. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं हे स्टॅच्यू आपण गाडीमध्ये आपल्या लावलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं सांगायला नको कोणाला काय गोष्ट असते काय नसते, त्यांनी आपल्यासाठी काय केलेलं आहे काय नाही आहे, कुठल्या गोष्टीचं बलिदान दिलेलं आहे, समाजाप्रती त्यांनी काय काय गोष्टी केलेल्या आहेत. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा आपल्याला मनापासून आदर आहे, त्यांना मी मानतो. त्याच्यानुसार आपण हे छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण स्टॅच्यू लावलेलं आहे. प्रत्येकाच्या गाडीमध्ये गणपतीचं हे असतो, छत्रपती शिवाजी महाराजांचं हे असतो. क्राफ्ट वर्क मी करतो, मी फोटोग्राफी करतो आणि फोटोग्राफी माझा हॉबी पॅशन असल्यामुळे हे मी ठेवलेलं आहे. म्हणजे मला असं वाटत नाही जर मी हे ठेवलं तर मग मी हे का नको ठेवू, जर मी हे ठेवलं तर मग मी हे का नको ठेवू, म्हणून मला जे पाहिजे ते मी ते ठेवलं आहे. ओके. आणि हे छत्रपती शिवाजी महाराजांचं फ्लॅग आहे, तर तो एक आपण ठेवलेला आहे आपल्या गाडीमध्ये. धन्यवाद. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला बघून तुम्ही सांगा. जसं मला वेळ भेटेल तसं मी मधीत ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न करेल. ॲक्च्युली वेळ माझ्याकडे खूप कमी असतो, कारण मी मल्टिपल वर्क करत असतो. माझं क्राफ्ट अँड आर्टचं वर्क असतो, प्रॉपर्टी वर्क असतो आणि फोटोग्राफीचाही वर्क असतो. आणि त्याच्या अनुषंगाने जर आपल्याला थोडंसं वेळ भेटलं तर आपण सोशल वर्क करत असतो. तर तुम्हाला ह्या ब्लॉगमधून आणखीन काही इन्फॉर्मेटिव्ह गोष्टी हव्या असतील किंवा काय गोष्टी कशी करायची आहे, काय करायची आहे, काय करू शकतो ह्याची काही माहिती हवी असेल, तुम्हाला काय कोणत्या गोष्टीचा सेटअप करायचा असेल तर तो तुम्ही माझ्याकडून फ्री सल्ल्याने माहिती घेऊ शकता कमेंटनुसार. तर धन्यवाद. हा तुम्हाला नक्की ब्लॉग कसा वाटला हा तुम्ही माझ्या कमेंटमध्ये नक्की कळवा. थँक्यू.